चला चला, आज काय आहे? आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे 2023 मधला शेवटचा दिवस आणि वेलकम करण्यासाठी आपण पुन्हा सज्ज होणार आहोत सगळेजण. तर आज सगळ्यांच्या इथे घरोघरी मस्त मटन चिकन पार्ट्या, कोणाचे मार्गशीर्ष असतील तर तिकडे व्हेज असेल. तर म्हटलं तुमच्याशी मस्तपैकी रेसिपी शेअर करूया. झटपट नक्की बघा, शेअर पण करा, म्हणजेच कोणाला तरी मस्त ह्याची आयडिया मिळेल. झटपट होणारं एकदम मस्त गावठी चिकन करते मी आज. तर आता इथे छान मस्त चिकन धुवून घेतलेलं आहे. मस्त गावठी चिकन आणलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडासा ह्याचा चिकन मसाला आधीच टाकलेला. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू म्हणून पटकन लगेच व्हिडिओ चालू केला. आता इथे तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी घरचे सगळे मसाले जसे की हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं दही, कढीपत्ता असं मस्त पानं हे करून टाकले चिरून आणि चवीनुसार मीठ टाकून मॅग्नेट करून साईडला ठेवूया आपण. इथे फोडणीला आता मस्त तेल टाकलेलं आहे. बाकी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माहितीच काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, कमेंट करायची छान छान आणि काय करायचंय, लाईक सुद्धा करायचं आणि शेअर सुद्धा. तर चला आता इथे फोडणीला पुन्हा आपण थोडंसं लसूण, तेजपत्ता आणि कांदा टाकून छान फ्राय करूया. कांदा थोडासा जास्त टाकलेला आहे. आपण जे चिकन मॅग्नेट केलं त्याच्यात सुद्धा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही बघितले असेल पण मी बोलताना विसरली, आता परत सांगते. आता कांदा थोडासा फ्राय झाला, आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो, 2 उभ्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. एक चव त्याची खूप छान वेगळी येते, नक्की करून बघा. आणि एकदम सोपं झटपट, आपण कुठलंही वाटण वाटणार नाहीये ह्याच्यामध्ये. तुम्हाला वाटण टाकायचं तुम्ही टाकू शकता, पण ह्या पद्धतीचं सुद्धा तुम्ही करू शकता. जे बॅचलर लोक राहतात त्यांच्यासाठी सुद्धा ही झटपट रेसिपी आहे बरं का. तुम्ही चाकण्याला सुद्धा वापरू शकताच. व त्याच्यानंतर आता पुन्हा आपण कांदा टोमॅटो छान फ्राय झालाय, त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा तिखट, थोडीशी हळद टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकून छान मसाला पुन्हा भाजून घेतलाय. आता मॅग्नेट केलेलं जे चिकन होतं 10 मिनिटं साईडला ठेवलेलं होतं ते आता पुन्हा टाकून मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण झाकण ठेवून चिकनला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत. त्याची टेस्ट खूप छान येते. शक्यतो जेवढं पाण्यामध्ये, चिकनच्या पाण्यामध्ये जेवढं तुम्हाला शिजवता येईल तेवढं शिजवू शकता. असं सुद्धा तुम्ही सुक्क पूर्ण त्या पाण्यामध्ये सुद्धा, म्हणजे चिकनच्याच पाण्यामध्ये तुम्ही शिजवू शकता. खूप छान टेस्ट लागते. जर तुम्हाला सुक्क करायचं असेल तर आता मला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची, त्याच्यामुळे मी पाणी ऍड केलेलं आहे. तुम्ही इथे वाटप सुद्धा वापरू शकता, पण बिना वाटपाचं सुद्धा मी ह्याच्या आधी सुद्धा एक रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे आणि आता ही पुन्हा तुम्हाला दाखवते. तर मी आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आता आपण झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. हे बघा, तर तयार आहे मस्त 31 साठी आपली गरमागरम चिकनची रेसिपी. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.